पिहू, तुझ्यासाठी मेकअप किट आणले. मी करत नाही मेकअप वगैरे. पिऊ, कोणी काय दिलं ना तर चांगल्या मनाने घ्यायचं असतं. घे. आई आई राहू द्या ना, अगं लहान आहे ती आणि तिला खरं तर ना मेकअपची अजिबातच गरज नाहीये. एकदम आईसारखी दिसते. पुढल्या वेळेला ना मी अजून छान गिफ्ट घेऊन येईन तुझ्यासाठी. पण आता आणलंय तर प्लीज घे ना. थँक्यू. अविनाश, ब्रँडेड वॉच तुझ्यासाठी. वॉच कशासाठी? अगं छान आहे वॉच आणि त्याच्या हातावर खूप छान दिसेल वॉच, हो की नाही अविनाश? नाही, कसं आहे ना शनाया, इतकी वर्ष आबांचं घड्याळ सोडून, म्हणजे त्यांच्या बाबांचं घड्याळ सोडून त्यांनी कधी कुठलंच घड्याळ घातलं नाही. हो बरोबर आहे अनुप्रिया, पण आता अविनाशची वेळ आणि आयुष्य दोन्ही बदलणार आहे ना, म्हणून आणलंय मी अविनाशसाठी. अविनाश बघ, तुला आवडलं तर घाल. थँक्यू. अनुप्रिया, तुझ्यासाठी परफ्यूम आणलाय. परफ्यूम माझ्यासाठी? हो, तू दिवसभर किचन मध्ये काम करत असतेस, तुझ्या अंगाला ना स्वयंपाकाचा आणि तो मसाल्याचा वास येत असतो. इट्स व्हेरी इरिटेटिंग. म्हणून हा परफ्यूम तुझ्यासाठी आणलाय. शनाया, माझ्या घरच्यांसाठी काम करून गाळलेला घामाचा वास कुठल्याही सुगंधापेक्षा कमी नसतो ग. आणि घरच्यांसाठी काम करून मनाला जे समाधान मिळतं ना, त्याची किंमत या इम्पोर्टेड परफ्यूमपेक्षा खूप जास्त आहे. ओ गॉड, अरे ही किती पुस्तकी बोलते. तसंच बोलते ही जसं कॉलेजमध्ये असताना बोलायची. ते राहू दे, घे हे ठेव आणि आवडलं की नाही मला नक्की सांग. घे. थँक्यू. पण खरंच शनाया, या सगळ्या गिफ्टची काहीच गरज नव्हती. हे पहिल्यांदा आणि शेवटचं. हा अनुप्रिया, अगं आपण किती जुन्या मैत्रिणी आहोत. इतक्या वर्षांनी आपण भेटलो. त्या दिवशी पण मी घरी आले, काही आणलं का तुमच्यासाठी? नाही ना, म्हणून यावेळेस मुद्दाम सगळ्यांसाठी आणलंय. एक मिनिट, तू नवीन मंगळसूत्र केलंस वाटतं. नाही नाही अगं, हे जुनं मंगळसूत्र वाढवलं होतं ना, तेच आहे. गोठून आणलं मी. पण यापुढे काळजी घेईन की काही झालं तरी माझं मंगळसूत्र वाढवू देणार नाही. अगदी जीवापेक्षा जास्त जपणार आहे त्याला. असो, पुन्हा एकदा सांगते, यावेळेला आणलंस तू सगळ्यांसाठी, पण इथून पुढे काहीही गिफ्ट आणायचे नाही. काय अनुप्रिया, परत परत तेच तेच काय बोलतीये? अगं ही सगळी माझी माणसं आहेत. परके आहेत का मला? ही जशी तुझी मुलं आहेत तशी माझी मुलं आहेत. तुझा नवरा? तुझा नवरा तो माझा नवरा असं म्हणायचं होतं की काय तुला? वहिनी, काय बोलताय तुम्ही? त्या गमतीत म्हणाल्या, तू मनाला नको लावून घेऊस. मी केव्हाच मनाला लावून घेतलंय आणि मनातलं पूर्णही करणार आहे अनु. ए शनाया, आता आली आहेस ना आणि सगळ्यांसाठी एवढे गिफ्ट्स आणले आहेस ना, आता जेवणच जा. थांब, गरम कर. ऐक, अजिबात नाही. मी यावेळेस तुझ्याकडे काहीतरी वेगळं मागणार आहे. तू देशील की नाही तेवढं सांग.
अगं देईन की, त्यात काय एवढं. बघा विचार करून सांग. दिलं समज. काय हवंय तुला? आत्ता काही नाही, वेळ आल्यावर मागून घेईन. डील? जेकेचा कॉल आहे. एक्सक्यूज मी. हा गाईस. हा बेबी बोल. हा बेबी, कुठे आहेस तू? मी घरी आलोय. हो का? बरं बरं, पोचते मी. अर्ध्या तासात पोचते. हा. लवकर ये, मी जेवायचा थांबलोय हा तुझ्यासाठी. येस बेबी, आय विल हॅव डिनर विथ यू. ओके बाय. बाय, लव यू. सॉरी गाईज, ते जेकेचा फोन होता. डिनरसाठी थांबलाय ना. बरं अनुप्रिया, निघते मी आता. सगळ्यांना भेटून ना खूप छान वाटलं. भेटू लवकरच. हवी. सी यू टुमॉरो. येस. बाय. बाय. अहो अहो निघाली ती. का? हो असं काय करते? पाहुणे आहे, तुम्ही जा जा गपचूप. अगं असं बरं नाही वाटत, जा ना. कधी कधी माझ्या नशिबावर विश्वासच बसत नाही. माझ्यासारख्या माणसाला तुझ्यासारखी यंग, स्मार्ट, ब्युटिफुल मुलगी अशी बायको म्हणून कशी काय मिळाली? दॅट टू फेथफुल. आय एम लकीएस्ट मॅन इन द वर्ल्ड. चीयर्स. इकडे. मगाशी असं का बोललीस तू तिच्याशी? आई ती बाई हीच होती. म्हणजे कोण? ती बाबांबरोबर रेस्टॉरंटमध्ये होती ना, ती बाई हीच होती. शनाया, बघ म्हणजे मी बरोबर बोलले की नाही? ते कामासाठी गेले होते, मीटिंग होती त्यांची. आई कसली मीटिंग? आणि हिचा काय संबंध? हिने फक्त बाबांचं नाव सुचवलंय ना, मग ही बाबांबरोबर का फिरत होती? बिहू, काय बोलतेस तू? फिरत होती याचा अर्थ तरी कळतो का तुला? आई सॉरी, पण मला याचा अर्थ चांगलाच कळतो आणि म्हणूनच बोलतेय मी. आणि मी परत तेच सांगते, मी जे बघितलं ते मला अजिबात आवडलं नाही. बिहू, एक नंबरची संशयी झाली आहेस तू. कुणी आपल्यासाठी काही चांगलं करत असेल ना, तरी आपल्याला असं वाटतं की समोरच्याचा ह्यात काहीतरी स्वार्थ असेल. पण असं नसतं बाळा. अशी ही चांगली माणसं असतात जगात, शनायासारखी, जी निस्वार्थ हेतूने आपल्याला जीव लावतात. तुझं म्हणणं खरं असेल तर ठीकच आहे, पण तसं नसेल तर? खरंच हिच्या मनात काही स्वार्थ असेल तर? तुझी घरातली सगळी माणसं छान आहेत अविनाश. हा. खूप गोड आहेत. बरं मी येऊ? हा जा. हा? हा अगं म्हणजे मलाच टेन्शन येतंय. JK सर वाट बघत असतील. राग नको यायला ना म्हणून. हो मी जाते, पण मी उद्या परत येणार. आपल्याला साईटवर जायचं. आपल्याला म्हणजे? तू पण येणार आहेस? आता जिथे तू तिथे मी. हसते मी. अरे, गंमत केली मी तुझी. हा. मी साईटवर जात असते. आता उद्या तुलाही घेऊन जावं लागेल ना साईट दाखवायला, म्हणून येणार आहे मी. तुला किती नको असलं तरी. कळलं ना? असं नाहीये. उद्या येते मी तुला पिक करायला. बाय. मी तयार आहे. जाऊ ना? गाडी आली. बाय. एक वादळ गेलं. आता वादळापूर्वीची शांतता काय म्हणते ते बघूया. गेली का तुमची मैत्रीण?
माझ्या एकट्याची मैत्रीण थोडीच आहे, तुझी नाही आहे का? एका गोष्टीवरून चिडले मी तुमच्यावर. वाटलंच होतं मला. तुला माहिती मी तिला म्हणालो होतो मला घरी सोडायला यायची काही गरज नाहीये. ती म्हणाली पावसा तुम्हाला पाण्यात. कॉन्ट्रॅक्ट मिळालंय अविनाश, आणि ही आनंदाची बातमी मला राघव भाऊजींनी सांगितली. तुम्ही स्वतःहून फोन करून सांगितलं असतं तर किती किती बरं वाटलं असतं मला. अगं बघ करून मस्का मारू नका मला तुम्ही. पूर्ण दिवस तुमच्या फोनची वाट बघत होती की आत्ता फोन येईल, नंतर फोन येईल. देवीकडे प्रार्थना करत होते की यांना ते काम मिळू दे, यांना ते कॉन्ट्रॅक्ट मिळू दे. तेच विचार होते माझ्या डोक्यात. आणि मला ही आनंदाची बातमी कोणी सांगावी तर राघव भाऊजींनी. तेही मी त्यांना फोन केला ना तेव्हा कळलं मला. मला का नाही फोन केलास तू? तुमचा फोन लागला नाही. हा एक्झॅक्टली, माझा फोन लागला नव्हता. मनात हा नाही विचार आला का फोन लागत नाहीये. माझा फोन लागला नाही कारण फोन फुटला, माझा फुटला. काय? माहिती होतं हे तुला? नव्हतं माहिती, बरोबर ना? तो मी आता येताना दुरुस्त करून आणलाय. तुलाच काय जगात कोणालाच फोन नव्हतं करू शकत मी, कारण फोन फुटला होता माझा. सॉरी सॉरी सॉरी. नाही काय सॉरी बिरी नकोय मला तुझं. काय तुझी सवय आहे ती, नुसतं काय बंदुकीत गोळ्या लोड कराय धाड 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 मारत सुटायचं आपलं. सॉरी ना, हे मला माहित नव्हतं ना. मी उगीच चिडले तुमच्यावर, खरंच सॉरी. गंमत केली. अहो पण हे सगळे गिफ्ट्स एवढे आणायचेच कशाला तिने? म्हणजे मला खूपच ऑकवर्ड वाटत होतं. म्हणजे ठीक आहे प्रेमाने आणलं तिने सगळ्यांसाठी, पण तरी कशाला? तुम्ही तिला कशाला आणू दिलं ते सगळं? काय ना तुला वाटतंय मी तिला सांगेन की हे सगळे गिफ्ट आपण घेऊ? ती तिची अगं शनाया आहे ती. आपण कधीपासून ओळखतो तिला. ऐकेल ती शनाया कुठली? मी तिला सांगतोय की बाई मला जाऊ दे घरी, पावसाळी वातावरण आहे, घरी पोचलं पाहिजे. अनु वाट बघत असेल, आई वाट बघत असेल, मला निघू दे, मला निघू दे. एखाद्याला खरं वाटेल हे तुमचं बोलणं. तुला खोटं वाटतंय ना? नको बोलू. अहो काय गंमत केली मी. ते काय घड्याळ उशाशी घेऊन झोपणार असता, सिद्ध होतं का त्याने? ठेवा किंमत ते. अहो एक विचारायचं होतं, म्हणजे गैरसमज करून घेऊ नका तुम्ही. प्रस्तावना पुरे. आज दिवसभर तुम्ही तिच्याच सोबत होता का? शनाया हो. नाही खरं तर. हा. म्हणजे बघ सकाळी तर मी ते ह्याला गेलो होतो ना, ते कॉन्ट्रॅक्टचं करायला गेलो होतो. दुपारनंतर मी तिच्या बरोबर होतो. म्हणजे दुपार नंतर हीच होती का तुमच्यासोबत? काय एवढं खोदून खोदून विचारतेस तू? काय विचारायचं स्पष्ट विचार ना मला. पिहूनी तुम्हाला एका बाई सोबत रेस्टॉरंट मध्ये पाहिलं. एक घास प्लीज, माझ्यासाठी प्लीज. फक्त तुझ्यासाठी खाते. दॅट्स लाईक माय वाईफ. बेबी, तू असं का करतोस रे? मी तुला किती वेळा सांगितलंय माझी वाट बघत बसू नकोस. घरी आलं की जेवून घ्यायचं ना तू. मी तुला किती वेळा सांगितलंय की तुझ्याशिवाय मला जेवण जात नाही. मग एनिवे, आपली मेड मला सांगत होती की तू दिवसभर घरी नव्हतीस. कुठे गेली होतीस? म्हणजे साईटवर वगैरे? हो, मी साईटवर गेले होते. अविनाश पाटकर बरोबर गेले होते. त्या जुराळाबरोबर कशाला जायचं? बेबी अरे असं का बोलतोयस तू? त्याला पहिल्यांदा एवढं मोठं प्रोजेक्ट मिळाले, त्याला समजून सांगायला नको का? खूपच कन्सर्न आहे तुला त्याच्या बाबतीत. ऑब्व्हियसली असणार ना. आफ्टर ऑल ही इज माय ओल्ड फ्रेंड. आणि तुला माहितीये का, बिचाऱ्याकडे पैसे नाहीयेत रे, म्हणून मी त्याला मदत करते. आणि मित्राला मदत केली पाहिजे ना. हो, मग मित्राला मदत करायला पाहिजे ना, करायलाच पाहिजे. खरं, पण मध्ये मध्ये थोडं नवऱ्याकडेही लक्ष दिलं तर बरं होईल.
माझं पूर्ण लक्ष तुझ्यावरच आहे. तुझ्याशिवाय माझं पान सुद्धा हलत नाही. पण मला तुझी एक गोष्ट ना अजिबात आवडत नाही. तू स्वतःची काळजी घेत नाही, वेळेवर जेवत सुद्धा नाही. असं का करतो बेबी? तू स्वतःची काळजी घेत जा ना. हे वय खूप डेंजर असतं. यू नो ना व्हॉट आय मीन. तू सारखी सारखी मला माझ्या वयाची आठवण करून देऊ नको. आय एम यंग. हो बेबी आय नो तू यंग आहेस. पण प्रॅक्टिकल विचार केला तर 60ला पोचलायस ना तू. एज वगैरे काही नसतं ग, फक्त आकडे असतात ते. कोलेस्ट्रॉलचा त्रास झाला, बीपी पण शूट झाला ना त्या दिवशी. माहिती परत तेच नको सांगू. चल चिडू नको बेबी, चिडू नको, शांत. हे सगळं ना मी कन्सर्न म्हणून सांगते, कारण माझं तुझ्यावरती खूप जास्त प्रेम आहे. तुला माहिती आहे ना माझं तुझ्यावर किती प्रेम आहे. काळजीपोटी बोलतेय मी तुला हे सगळं. तुला माझी काळजी आहे, हो तुझं माझ्यावर प्रेम आहे. खूप जास्त. मग माझ्यासाठी फक्त एक काम कर. काय? मी जेव्हा ऑफिसमधनं येईन ना घरी, तेव्हा तू घरी राहत जा. कारण की तुला समोर बघितलं ना, मला खूप बरं वाटतं, फ्रेश वाटतं. माझा सगळा थकवा निघून जातो. यू आर सो स्वीट बेबी. मनात आलं ना तर आत्ता याला सोडून दे. पण नाईलाज आहे म्हणून या म्हाताऱ्याकडून लाड करून घेते. पण आता याच्या जागी माझा अवी डार्लिंग असेल. तो त्याच्या हाताने मला घास भरवेल आणि तो दिवस जास्त दूर नाहीये. बिहू रेस्टॉरंट मध्ये काय करत? अहो आता काय करणार जेवायलाच जाणार ना. तिच्याकडे पैसे कुठून आले जेवणासाठी? ऐका. कुणाबरोबर गेली होती ती? तिने तुम्हाला बघितलं आणि तिकडून निघून. नाही, कुणाबरोबर गेली होती विचारणं तुझं काम होतं. का नाही विचारलंय तिला? तुम्ही कोणाबरोबर गेला होता तिथे? शनया बरोबर. शनया बरोबर गेलो होतो मी जेवायला रेस्टॉरंट मध्ये. ती म्हणाली कॉन्ट्रॅक्ट मिळालं तुला आवी, आपण करायला पाहिजे पार्टी, लंचला जाऊया, इथे जवळच हॉटेल आहे. म्हटलं अगे नको नाही चल, नको चल. म्हटलं चल. नाही कसं नाही म्हणणार तू सांग. तर तुला एक गोष्ट कळतीये का, ती आपली मैत्रीण नंतर आहे. आता ती माझ्या बॉसची बायको आहे. ह्या सगळ्या बॉस लोकांना खुश ठेवावं लागतं आपल्याला. अनु, ती जर मला म्हणाली की चल जेवायला, तर का बीबी काय नाही म्हणणार आहे तिला? कसं नाही म्हणायचं तू मला सांग. तिच्या हातावर हात ठेवला होता तुम्ही. पिहूनी पाहिलं, ती म्हणाली मला, आणि म्हणून तुम्हाला न भेटता निघून आली ती. म्हणजे बराच वेळ होती ती तिथे. उत्तर द्या मला. सांगतो तुला. ये काय करते? ये तर इथे बस बस. तू शनया आहेस, हा मी आहे. हा, असे आम्ही बसलोय समोरासमोर. आणि झालं काय, बिल आलं. हे बिल आहे. मी म्हटलं की मी बिल भरणार आहे. आता ती म्हणाली की मी बिल भरणार आहे. बघतेस काय, हात धर. तिने असा हात ठेवला होता. हा, तर मी म्हटलं की नाही मला भरू दे, मला घट्ट पकड. हा, अजून घट्ट पकड. हा, मी म्हटलं की मला भरू दे. सोड ना. हा, मग असा तिने हात पकडला होता. हे पिऊगच मधल्या मध्ये काहीतरी संशय घ्यायला होते तुला माझ्यावर. तू संशय घेतेस ना माझ्यावर. नाही मग अजून नको. या ना, बसा ना. हो, तू संशय घेतेस अहो, माझ्यावर. नाही, गंमत केली हो. तशी थोडे विचित्र आहात तुम्ही. म्हणजे पण बायकांच्या बाबतीत त्यांच्यापासून 4 हात लांब असता, हे माहिती आहे मला. आणि माझ्याशिवाय तुम्ही इतर कोणाचाही विचार करणार नाही याची खात्री आहे मला. अगदी 100%.
हा आता आलीच कोणी शूर्पणखा, तिचं नाक छाटून तिच्या हातातच देईन. वा. हे सगळं वेळीच थांबायला हवं. अनु आता हसतीये, पण शनाया ज्या तऱ्हेनं माझ्याशी वागतीये त्याबद्दल जर अनुला कळलं तर सहन नाही करू शकणार ती. गुड मॉर्निंग मैत्रिणींनो. आजच्या दिवसाबद्दल तर आपण भरपूर गप्पा मारणार आहोतच, पण त्याआधी थोडस उद्याबद्दलच बोलूयात. उद्याचा दिवस खूप महत्वाचा आहे ना. महत्वाचा म्हणजे खूप महत्वाचा आहे. खूप 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 जास्त महत्वाचा आहे. त्या वटपौर्णिमा आहे. अरे बापरे, मधुश्री माझी काहीच तयारी झाली नाहीये. मार्केटमध्ये जाऊन सगळं साहित्य आणायचंय, पूजेची तयारी करायची आहे, माझी तयारी करायची आहे. अरे बापरे, उद्याचा बेत ठरवायचंय. तुझ्याशी बोलले म्हणून लक्षात आलं मला. आय नो उद्या तुम्हाला खूप कामं आहेत. उद्या माझ्या सगळ्या मैत्रिणी त्यांच्या त्यांच्या जोडीदारासाठी उपवास करणार आहेत, छान छान नटणार आहेत, तयारी करणार आहेत, वडाला फेऱ्या मारणार आहेत आणि पुढची 7 जन्म हाच नवरा मिळू दे म्हणून प्रार्थना देखील करणार आहेत. पण मैत्रिणींनो, एक सांगू का, कदाचित तुम्हाला माझं म्हणणं अजिबातच पटणार नाही, पण आता आपण इतक्या विश्वासातल्या झालो आहोत ना, म्हणून सांगतेच. आपलं आयुष्य खूप खास असतं. दुसरे आपल्याला तसं भासू देत नसले ना तरी देखील. त्यामुळे कुणासाठी तरी हा उपवास करणं, पूजा करणं वगैरे हे सगळं फक्त संस्कृती म्हणून किंवा करायचं म्हणून मनावर दगड ठेवून करू नका. तुम्हाला खरंच मनापासून जर तसं वाटत असेल तर आणि तरच करा. हो ग मधुश्री, हे अगदी बरोबर बोललीस तू. कित्येक बायकांना त्यांच्या मनासारखा जोडीदार मिळालेला नसतो, पण तरी त्यांना पूजा करावी लागते. कारण काय, तर त्यांचं लग्न झालंय म्हणून, किंवा घरचे सांगतायत म्हणून, किंवा नातं टिकवण्यासाठी, किंवा मैत्रीण करते म्हणून, किंवा नटायला मिळते म्हणून. अशी 100 कारणं, पण बिचाऱ्या करतात पूजा या सगळ्या कारणांमुळे. अशा बायकांसाठी मला खरंच खूप वाईट वाटतंय की, पण माझं तसं नाहीये. मी ही पूजा माझ्या अविनाशसाठी करते. माझ्या अविनाशचं माझ्यावर खूप 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 प्रेम आहे. ते मनाने खूप चांगले आहेत आणि म्हणूनच दरवर्षी ही पूजा मी अगदी मनोभावे करते आणि माझ्या देवी आईला हीच प्रार्थना करते की पुढले 7 जन्म अविनाशच मला पती म्हणून मिळू दे.